सम्राट अशोकाच्या काळात मौर्य साम्राज्याचा विस्तार प्रचंड होता. पण इसवी सन पूर्व 232मध्ये अशोकाचा मृत्यू झाला. यानंतर आलेले सर्व उत्तराधिकारी कमकुवत निघाले. परिणामतः मौर्य साम्राज्याचे विभाजन झालं. आता पश्चिम आणि पूर्व साम्राज्य असे दोन भाग पडले. कुणाल हा पश्चिमी भागाचा प्रमुख होता, तर दशरथ हा पूर्व साम्राज्य सांभाळायचा. साम्राज्याच्या पश्चिमी भागात कायम परकीय आक्रमणाचा धोका होता. कमजोर राजा आणि मौर्य साम्राज्यावर वारंवार होणाऱ्या परकीय आक्रमणामुळे हा पश्चिमी भाग मौर्य साम्राज्याच्या हातून निसटला. तर इकडे दशरथाचे उत्तराधिकारीसुद्धा कमजोर निघाले. या सर्व अस्थिरतेमुळे मौर्य साम्राज्यातील इतर छोट्या मोठ्या राज्यांनीही याचा फायदा घेतला. त्यांनी स्वतःच्या राज्याला स्वतंत्र साम्राज्य म्हणून घोषित केलं. इकडे कलिंगनेही आपले राज्य स्वतंत्र घोषित केलं. तर आजच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा भाग असलेल्या प्रदेशामध्ये सातवाहन हे स्वतंत्र राज्य उदयास आलं. मौर्य साम्राज्याचा शेवटचा सम्राट होता बृहद्रथ. याचा कार्यकाळ येईपर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार संकुचित झाला होता. बृहद्रथ याचा सेनापती होता पुष्यमित्र शुंग. साल होते इसवी सन पूर्व 184. बृहद्रथ लष्करी निरीक्षणासाठी आला होता. तेव्हा पुष्यमित्राने सार्वजनिकपणे या बृहद्रथाची हत्या केली आणि स्वतःला राजा म्हणून घोषित केलं. आणि अशा प्रकारे शुंग घराण्याची सुरुवात झाली. पुष्यमित्रने विदिशा हे ठिकाण आपल्या राज्याचे मुख्य स्थान बनवलं. विदिशा हे ठिकाण आजच्या मध्य प्रदेशाचा भाग आहे. भारताच्या वायव्य भागाला बॅक्ट्रियन ग्रीक आक्रमणापासून वाचवण्याचे सुरुवातीला पुष्यमित्रासमोर आव्हान होतं. हे बऱ्याच कालावधीपासून भारताचा वायव्य प्रांत आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते. बॅक्टेरिया हा एक प्रदेश आहे जो ऑक्सस नदीच्या दक्षिणेला आणि हिंदुकुश पर्वतांच्या वायव्य भागामध्ये स्थित आहे. तुम्ही नकाशामध्ये या बॅक्टेरिया ठिकाणाचे भौगोलिक स्थान बघू शकता. याच्या पूर्वेला हिंदुकुश पर्वत आहे, तर उत्तरेला ऑक्सिस नदी. खरं पाहता एकेकाळी हे लोक सेल्युसट साम्राज्याचे सत्रपी होते. बॅक्ट्रियन ग्रीक साम्राज्याने आपला राजा डेमेट्रियसच्या मदतीने भारताचा वायव्य भाग जिंकून घेतला. यांनी तक्षशिलेला आपली राजधानी म्हणून घोषित केलं. हे इथंपर्यंत थांबले नाहीत. त्यांनी काही काळासाठी पाटलीपुत्रसुद्धा आपल्या ताब्यात घेतलं होतं. पण इकडे पुष्यमित्राने यांना हाकलून लावलं आणि आपला भूभाग परत मिळवला. इतिहासात पुष्यमित्रला एक कट्टर ब्राह्मण राजा म्हणून ओळख प्राप्त आहे. याने आपल्या कार्यकाळात 2 अश्वमेध यज्ञसुद्धा केले होते. याच्या कार्यकाळामध्येच मनुस्मृतीची रचना झाली. एक आदर्श हिंदू समाज कसा असला पाहिजे याबाबतच्या नियमांचा समावेश यामध्ये होतो. भृगु ऋषींनी मनुस्मृतीची रचना केली. बौद्धिक साहित्यामध्ये पुष्यमित्र हा बौद्ध धर्माच्या विरोधामध्ये होता. त्याने बौद्ध समुदायाचा छळ केला असा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. असं मानलं जातं की पुष्यमित्राने जवळजवळ 84,000 बौद्ध स्तूपांना नष्ट केलं होतं. याशिवाय बौद्ध भिक्षूंना त्याने आपल्या भागातून हाकलून लावलं. याचे कोणतेच पुरावे इतिहासामध्ये सापडत नाहीत, पण बौद्ध साहित्यामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पण याच्या विरुद्ध याच्या काळातच बौद्ध स्तूपांची सुधारणासुद्धा करण्यात आली होती. याचं चांगलं उदाहरण म्हणजे सांची स्तूप आणि भरूच स्तूप. या दोन्ही स्तूपांची डागडुजी पुष्यमित्र शुंगाच्या काळातच करण्यात आली होती. आतापर्यंत आपण शुंग घराण्याची सुरुवात कशा प्रकारे झाली याचा अभ्यास केला. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स तवा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तवा.